नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज नागपूर ग्रंथोत्सव 2025चे झाले थाटात उद्घाटन. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसुंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील स्थानिक आणि इतर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक बातम्या नियमित बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. तर आजची बातमी बघूया. नागपूर ग्रंथोत्सव 2025चे थाटात झाले उद्घाटन. संवेदनशील व्यक्तीच समाज घडवू शकतो असे डॉक्टर संध्या पवार म्हणाल्या. आजची पिढी सावित्रीबाई फुलेंना विसरली आहे. ज्यांनी आपल्याला शिक्षणाचे दारे उघडू करून दिले त्यांनाच आज आपण विसरलेले आहे. नवीन पिढी घडवण्याचे काम देखील ग्रंथ करत असतात. आज आपण कुठे जात आहोत? ग्रंथांपासून दूर जात आहोत असे आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्यिका डॉक्टर संध्या पवार म्हणाल्या. नागपूर ग्रंथोत्सव 2025च्या कार्यक्रमाला त्या बोलत होत्या. पुढे म्हणाल्या की ग्रंथ हा खरा मित्र आहे, त्याच्यापासून आपण दूर जात आहोत. सर्वांच्या आयुष्यामध्ये ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान आहे. ग्रंथामुळे क्रांती घडू शकते. जेव्हापर्यंत समाजात ग्रंथ चळवळ रुजत नाही तेव्हापर्यंत ग्रंथालयाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. यासाठी समाजामध्ये ग्रंथालय चळवळ ही ग्रंथोत्सवाचे आयोजन आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ग्रंथपाल अधिकारी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथे 6 आणि 7 मार्च या 2 दिवशी घेण्यात आले. पुस्तकच नसतात. खरं ते घर कितीही श्रीमंत असू दे, ते मनानं मोठं कधीच नसतं. म्हणून मला नेहमी असं वाटतं की ग्रंथालय चळवळ नेहमी चांगल्या पद्धतीनं चालायला हवी. तुम्ही सर्वजण या ग्रंथालय चळवळीचे घटक आहात आणि हे घटक असताना तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात पोहोचतच नाही आहे. माझं स्वतःचं म्हणाल तर मी आंध्र प्रदेशातली आहे. माझं गाव 80% गावात तेलुगू बोलणारे लोक, माझ्या घरात तेलुगू बोलणारे लोक, आई बाबा आणि माझे बाकी नातेवाईक हिंदी बोलणारे, मराठी बोलणारं कोणीच नाही. पण माझं मराठीवर अत्यंत प्रेम आहे. आणि तुम्हाला वाटते का मी तेलुगू आणि हिंदीवाली बाई असेल? नसेल वाटत कदाचित. कारण मराठीवरचं प्रेम सोबतच मला ज्या पुस्तकांनी घडवलं ती पुस्तकं. वयाच्या 3ऱ्या वर्गात असे मी तेव्हापासून माझी स्वतःची लायब्ररी होती आणि आजही आहे. पण आज परिस्थिती सांगते तुम्हाला. एक साधंसं उदाहरण. मी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाला गेली आणि तिथे मी विचारलं, आपण सावित्रीबाईचा जय जयकार करतो, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या किती बहिणींकडे समुद्रामध्ये स्वतःचा जीव झोकून दिला तरीही वजन कमी झालं नाही आणि नाव हेलकावे खातच होती. त्याच्या पाठोपाठ त्या 3ही नवयुवकांनी एका पाठोपाठ ब्रह्मपुत्रेमध्ये उड्या घेतल्या. मात्र आपली ग्रंथसंपदा वाचवली आणि ती त्या देशापर्यंत आपली समृद्धी नेली. बंधू भगिनींनो, हे वैभव होतं आपल्या देशाचं, आपल्या देशाच्या परंपरेचं. आपल्या क्षणी लागेल समाजालाही तेव्हा संवेदनशीलतेने वाटेल की देश घडवणं, समाज घडवणं यासाठी ग्रंथ सर्वात महत्त्वाचे आहे. तेवढीच ग्रंथालय चळवळही महत्त्वाची आहे. त्या क्षणी या चळवळीला पाठबळ मिळेल आणि आजचा ग्रंथोत्सव जसा साजरा होतोय तो अधिक उत्साहाने साजरा होईल. अनेक नवयुवक पिढ्या त्यातून घडत जातील. आज अनेकांच्या माना खाली करणारा मोबाईल अनेकांच्या हाती असतो. पोरं वाचनापासून दुरावली तो. शौक म्हणून पुस्तकं घेतात, दिखावा स्टँडर्ड म्हणून पुस्तकं घेतात. मी पाहते जाडे ते इंग्रजी पुस्तकं पोरींच्या हातात असतात. मी बालभारतीला काम करायचे तेव्हा मी पुण्यात फिरायचे तर जाणवलं की हे जाडे. मी एका पोरीला विचारलं, खरंच वाचते का गं? नाही ना बोले आंटी, आजकाल ट्रेंड आहे बोले, आपण लेके रहते, थोडासा स्टँडर्ड बढ़ता है.
ग्रंथ केवळ स्टँडर्ड वाढवण्यासाठी नको, तर हृदया सकाळी सेवा सदन शिक्षण संस्था सीताबर्डी येथून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता ही ग्रंथदिंडी ग्रंथपाल अधिकारी मीनाक्षी कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे उन्हात मुलांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी ग्रंथदिंडी सकाळी 8 वाजता सेवा सदन ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीमध्ये सेवा सदन शिक्षण संस्था येथील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद सहभागी झालेले होते. त्याचप्रमाणे ग्रंथालय चळवळीतील सर्व कर्मचारी अधिकारीसुद्धा सहभागी झालेले होते. पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ग्रंथालयशास्त्राचे जनक रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. डॉक्टर मनोहर कुंभारे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की 2 रुपये जर आपल्याजवळ असले तर 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. अशा प्रकारे पुस्तकाचं फार मोठं महत्त्व मला वाटते जगामध्ये. असा एक महामानव असेल ज्यांनी राजगृह नावाचं त्यांनी जे घर बांधलं ते पुस्तकांसाठी बांधलेलं आहे. यातील 100 भिकारी तयार होतील अशा प्रकारचे विधान किंवा अशा प्रकारचे वाक्य. आणि ते म्हणतात तुम्हाला जर मैत्रीच करायची असेल काय करा, ग्रंथाशी मैत्री करा. आपण काय करतो, 24 तास मोबाईलसोबत असतो. आज तरुण पिढी बघा, त्यांच्यासोबत 24 तास मोबाईल असतो. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपताना डोक्याजवळ ठेवून झोपतात. बरोबर आहे. त्यापेक्षा जर पुस्तकाशी मैत्री केली, मोबाईलनी काय होतं, तुमच्या डोक्याचा त्रास, तुमच्या डोळ्याचा त्रास, प्रत्येकाला चष्मे लागतात, आपला वेळ वाया जातो, आहे की नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचं, कारण ग्रंथ हा काही गुरु नाही आहे, नाही मोबाईल हा काही गुरु नाही आहे. ग्रंथ हाच तुमचा गुरु होईल किंवा गुरुच हा तुमचा गुरु होईल. बरोबर आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये जो काय आपण वेळ घालवतो तो जर विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययनामध्ये घालवला तर निश्चितपणे त्यांचं भविष्य हे काय होऊ शकतं, उज्ज्वल होऊ शकतं. म्हणून आपण काय ग्रंथाला मित्र बनवलं पाहिजे. आणि 24 तास ग्रंथ आपल्या जर जवळ ठेवला, कधीही तुला जर उघडून बघितलं तर तुम्हाला तो काय देईल, तुमचे ज्ञानच वाढवेल, बुद्धीच वाढवेल, कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला तो देणार नाही. ग्रंथालय चळवळ आणि राजकारण याची राजकारण्या लोकांसोबत आपण कशी सांगड घालत आहोत, आपल्या ग्रंथालय चळवळीच्या समस्या सोडवण्याचा आपण कसा प्रयत्न करत आहोत याचे उदाहरणं देऊन डॉक्टर गजानन कोट्टेवार यांनी आपले मार्गदर्शन केले. ते विचारतात की आमचे बाबासाहेब कुठे आहेत. लोक म्हणतात रिझर्व्ह बँकेला म्हणतात तिथे बाबासाहेब आहे. मुंबईला आल्यानंतर विचारतात की आमचे बाबासाहेब कुठे आहेत. बाबासाहेब आहेत चैत्यभूमीमध्ये. ते टिकतील या स्पर्धेमध्ये. हा जो आशाभाव आहे, हा आशाभाव पुष्कळ काही सांगून जातो. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा जातो मुंबईला तेव्हा तर बघतो ते प्रचंड गरज असते. 24 आवर्स ते दालनात खुले असतात. याचं कारण असं आहे की आजही या पुस्तकांचं महत्त्व कमी झालेलं नाही. लोक म्हणतात वाचन चळवळ मागे झाली आहे. नाही ना, नाही झालं. अभ्यासिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा ना, मॅडमला माहिती आहे, आमच्या कांबळे मॅडमला, 6.5 माहिती. त्या अभ्यासिकेमध्ये जागा नाही मिळत सर बसणार. आम्ही 40 वर्षापूर्वी बजाज वाचनालयामध्ये जे आमचं 1870ची स्थापना आहे, त्यावेळेला ती अभ्यासिका आम्ही निर्माण केली होती. 40 वर्षापूर्वी मुलगी पाठवायला आई धजत नव्हती. आणि म्हटलं आमच्यावर विश्वास ठेवणं, पाठवा ना तुमची मुलगी मुलगा. हळूहळू हळूहळू परिस्थितीशी निर्माण समजून घेतलं आहे, नाही देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं का ही फाईल जाऊ द्या फायनान्सला फाईल गेल्यानंतर जेव्हा दादा आमचे अजितदादा इथं आले, ते हिंगणघाटला कोठारी साहेबांकडे, ते मित्र आहे, त्यांच्याकडे आलो कार्यक्रमाला येतं. आम्ही दादांना भेटलो. दादा सही करा ना. दादा म्हणाल मी नेहमी मीच सही करतो, माझ्याबरोबर बोलता म्हणजे तुम्ही तर तुम्ही दादा अजितदादा मी सही नाही करतो. नाही म्हटलं असं नाही दादा, करून टाका. ठीक आहे. अजितदादा गेले. ठीक आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गणेश मुळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणामध्ये मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सगळ्यांची नावं नाही घेणार,
मी एका ग्रंथालयात गेलो. अतिशय तरुण ग्रंथपाल, ग्रंथालय शास्त्राचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं. मी त्यांना विचारलं की आपल्याकडे वर्गीकरणाची कुठली पद्धत आहे, आणि ग्रंथपालांशी मैत्री कर. आज महाराष्ट्रातले अनेक असे ग्रंथपाल आहेत जे शासकीय आहेत किंवा निमशासकीय. गंमत अशी आहे की ग्रंथ देणारे आहेत, ग्रंथ लिहिणारे आहेत, ग्रंथ प्रकाशित करणारे आहेत, पण वाचक कुठे? वाचक आहेत, वाचकांपर्यंत आपण पोहोचत नाही, ही वाईट अवस्था. दिवाळी अंकाचा गेल्या वर्षी मी आलो, दिवाळी अंकाच्या काळामध्ये माझे सहकारी बसलेले. मी त्यांना म्हटलं, अरे दिवाळी अंक कुठले कुठले? ते म्हणले आपल्याकडे फुकट येतात. कार्यक्रमाची प्रस्तावना मीनाक्षी कांबळे यांनी केली. चे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सव योजना यापूर्वी मराठी विभागामार्फत राबविण्यात येत होती. दिनांक 16/7/2016च्या शासन निर्णयानुसार सन 16-17 ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. तसेच या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रतिवर्षी ग्रंथोत्सव हा उपक्रम. यावेळी नागपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल आणि उत्कृष्ट वाचक यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ग्रंथोत्सवाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंजुश्री डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अहिल्याबाई होळकर, राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयच्या वतीने दीपलक्ष्मी यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.